एमपीएससी पूर्व परीक्षेत पाऊस आणि पुराचा अडथळा निर्माण झालाय। एमपीएससीची 28 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकला एमपीएससी विद्यार्थ्यांनी ही मागणी केली आहे। या विद्यार्थ्यांशीच बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पूर परिस्थिती कायम राहू शकते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की परीक्षा केंद्रावर जाणं किंवा सध्या अभ्यास करणं, लायब्ररी आहेत त्या सुद्धा या पुराच्या परिस्थितीमध्ये वाहून गेलेल्या आहेत। अशी परिस्थिती मराठवाड्यासह काही भागांमध्ये आहे आणि त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी ही मागणी विद्यार्थ्यांची आहे। काय म्हणणं आहे, आता 2च दिवस परीक्षेला राहिलेले आहेत, असं असताना परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी का करताय तुम्ही? नाही, सध्या महाराष्ट्रात जी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे एक गंभीर संकट महाराष्ट्रासमोर आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर पण निर्माण झालेलं आहे। आणि स्वतः हवामान खात्यानं पण अंदाज वर्तवला आहे की 29 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता। मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी हे याच्यापर्यंत आपल्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचू शकणार नाहीत। मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये वाहतूक व्यवस्था सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। अनेक भागांमध्ये पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचं अभ्यास साहित्य सुद्धा वाहून गेलंय आणि गेल्या 8 दिवसापासून विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट, म्हणजे त्यांची कौटुंबिक परिस्थितीच वाईट आहे। अभ्यास साहित्य नाही, अंगावरचे कपडे नाही, सगळं घरदार पाण्यात गेलंय। मग अशा परिस्थितीत तो परीक्षेला जाणार कसा? मग कुठेतरी तो परीक्षेपासून वंचित राहू शकतो। म्हणून राज्य शासन असेल, आयोग असेल यांनी दखल घेऊन कुठेतरी एखादा महिना परीक्षा पुढे ढकलायला काय हरकत नाही। विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि प्रवासाचं जे समीकरण असतं ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। एक तर सगळ्यांना समान संधीचा हा क्रायटेरिया तो कुठेतरी हिरावून घेतला जाईल, कारण की घरातलं सगळं शेत जे जमीन आहे, अंगावरचा कपडा सुद्धा वाहून गेलेला असताना परीक्षेची तयारी कशी करायचं? मायबाप तिकडे रडत असताना पोरगा हिथं परीक्षेच्या कसा असेल? प्रचंड मानसिक तणावामध्ये विद्यार्थी आहेत। अशा वेळेस पेपर पुढे ढकलणं, आयोगाने विद्यार्थ्यांची बाजू समजून घेणं हे महत्वाचं आहे। आम्हाला पण समान संधी मिळाली पाहिजे, कारण सर म्हणजे शारीरिक दृष्ट्या जरी मी पुण्यात असेल पण मानसिक दृष्ट्या अजूनही घरच्यांच्या परिस्थितीमध्ये अडकलोय। त्यामुळे आयोगाने 28 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलावी आणि शासनाने सुद्धा आयोगाला विद्यार्थ्यांच्या वतीने तशी विनंती करावी आणि परिस्थिती पूर्ववत झाली की पुन्हा आम्हाला तशी संधी द्यावी, ही सर माझी कळकळीची विनंती आहे। आता आयोगाने असं म्हटलंय की राज्य सरकारने यामध्ये जर निर्णय घेतला तर आयोग याबद्दलचा निर्णय घेऊ शकतं आणि ही परीक्षा पुढे ढकलू शकतं आणि त्यामुळे आता राज्य सरकारने याबाबतचा निर्णय आज किंवा उद्या हे घेणं अपेक्षित आहे आणि या विद्यार्थ्यांना दिलासा देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।